नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खावटी कर्ज ही योजना कोणासाठी राबवली जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, आदिवासी कुटुंबासाठी। तर खावटी कर्ज ही जी योजना आहे तर ती प्रामुख्याने महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रातील गरजू आदिवासी कुटुंब, भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे ही योजना राबवली जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कुठे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, नाशिक। तर महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नाशिक येथे हे विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते, जे की आदिवासी विद्यापीठाच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारभिमुख शिक्षणासाठी हे विद्यापीठ अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिन म्हणून कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 15 नोव्हेंबर। तर बिरसा मुंडा यांची जन्मदिवस हा 15 नोव्हेंबर हा जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक चौथा, आदिवासी भागामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कोणती योजना कार्यान्वित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, नवसंजीवनी योजना। तर आदिवासी भागामध्ये माता बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्रात प्रामुख्याने नवसंजीवनी ही योजना कार्यान्वित केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे तर ती महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे, जे की ही जी योजना आहे तर ती महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबवली जाते, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये किती पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट अर्थसहाय्य हे त्यांच्या बँकेमध्ये जमा केले जाते। तर महाराष्ट्र शासनाने ही जी योजना आहे तर ती पहा 28 जून 2024 मध्ये कधी 28 जून 2024 या दिवशी ही योजना सुरू केलेली होती। प्रश्न क्रमांक 6, गोंड जमातीमध्ये कोणत्या देवाची पूजा प्रामुख्याने केली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, परसापेन। तर गोंड जमातीमध्ये पहा परसापेन या देवाची पूजा ही प्रामुख्याने केली जाते। प्रश्न क्रमांक 7, शबरी आदिवासी घरकुल योजना कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, घरे बांधून देणे। तर शबरी आदिवासी घरकुल योजना ही आदिवासी समाजाच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी पक्के घर उपलब्ध करून देणारी राज्य पुरस्कृत ही योजना आहे। प्रश्न क्रमांक 8, ठाकर ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, रायगड आणि ठाणे। तर ठाकर ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये ती प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 9, आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, नाशिक। तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 10, पेसा हा कायदा कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पंचायत क्षेत्र विस्तार, त्यालाच आदिवासी स्वशासन असे म्हटले जाते। तर यांच्याशी पेसा हा कायदा संबंधित आहे, जे की पेसा हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांना ग्रामसभेच्या माध्यमातून स्वशासनाचे अधिकार देणारा हे एक ऐतिहासिक
कायदा आहे. तर पेसा हा जो कायदा आहे तर तो कधी लागू करण्यात आलेला होता, तर तो 24 डिसेंबर 1996 कधी पेसा हा जो कायदा आहे तर तो 24 डिसेंबर 1996 या दिवशी तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 11, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 धूपगड. तर धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे, जे की धूपगड या शिखराची उंची जी आहे तर ती 1350 मीटर आहे. किती? 1350 मीटर ही धूपगड या शिखराची उंची आहे, जे की हे जे शिखर आहे तर ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कोणते? मध्य प्रदेश या राज्यातील महादेव टेकड्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताची आरोग्य राजधानी हेल्थ कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई. तर भारताचे आरोग्य राजधानी म्हणून चेन्नई या शहरास ओळखले जाते, जे की चेन्नई हे जे शहर आहे तर ते तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 13, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सातारा. तर कोयना हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, जे की हा जो कोयना प्रकल्प आहे तर तो कोयना या नदीवर बांधण्यात आलेला आहे, जे की महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 14, आझाद हिंद सेनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस. तर रासबिहारी बोस यांनी 1942 कधी? रासबिहारी बोस यांनी 1942 आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली होती. नंतर सुभाषचंद्र बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 कधी? 1943 आझाद हिंद सेनेचे हे नेतृत्व त्यांनी स्वीकारलेले होते. प्रश्न क्रमांक 15, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंखे. तर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण विलासराव साळुंखे यांना ओळखले जाते, जे की विलासराव साळुंखे यांनी 1974 कधी? सन 1974 त्यांनी पाणी पंचायतीची सुरुवात ही त्यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राज्यघटनेचे पालक खालीलपैकी कोणास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. तर भारतीय राज्यघटनेचे पालक किंवा संरक्षण हे सर्वोच्च न्यायालय यास मानले जाते. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक. तर ग्रामसेवकाला ग्रामविकास अधिकारी असे म्हणतात, तर तोच ग्रामपंचायतीचा सचिव आणि ग्रामसभेचा सचिव म्हणूनही काम करतो. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर हा जिल्हा आहे, जे की या जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हे सुमारे 17,048 चौरस किलोमीटर इतका आहे. किती? अहिल्यानगर या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हे 17,048 चौरस किलोमीटर आहे, जे की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5.6% आहे. किती? आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5.6% हे क्षेत्रफळ या अहिल्यानगर या जिल्ह्याचे आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान कोणाला मिळालेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान हा प्रतिभाताई पाटील यांना मिळालेला होता. तर त्यांचा कार्यकाळ जो आहे तर तो 2007 ते 2012 हा या काळामध्ये त्या भारताच्या
12व्या कितव्या 2007 ते 2012 या काळामध्ये त्या पहा भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार हा स्वीकारलेला होता. जे की प्रतिभाताई पाटील या ज्या आहेत तर ते महाराष्ट्रातील पहा जळगाव या जिल्ह्याच्या आहेत. कोणत्या? जळगाव या जिल्ह्याच्या होत्या. प्रश्न क्रमांक 20. मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास नागरिक कोठे दाद मागू शकतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 न्यायालय. तर पहा मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास नागरिक जे असतात तर ते पहा न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती नदी ही भारतातील सर्वात लांब द्विकल्पीय नदी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी. तर पहा गोदावरी ही जी नदी आहे तर ती भारतातील सर्वात लांब द्विकल्पीय नदी आहे. जे की गोदावरी या नदीची जी लांबी आहे तर ती पहा 1465 मीटर आहे. किती? गोदावरी या नदीची लांबी जी आहे तर ती सुमारे 1465 मीटर आहे. जे की या गोदावरीचा जो उगम आहे तर ते पहा महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो. कुठे? उगम हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. जसं की गोदावरी या नदीला पहा दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा असेही म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22. 2026 G20 शिखर परिषदेचे यजमानपदे कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. तर 2026 G20 शिखर परिषदेचे यजमानपद आहे तर ते अमेरिका या देशाकडे आहे. तसेच भारताने तर पहा आपल्या भारत या देशाने 2023 कधी 2023 G20चे यजमानपद हे भूषवलेले होते. जे की नवी दिल्ली येथील 18वी शिखर परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती. तसेच ब्राझील या देशामध्ये पहा 2024ची G20 शिखर परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती. आणि दक्षिण आफ्रिका यामध्ये पहा 2025 G20 शिखर परिषदेचे यजमानपदे स्वीकारण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 23. भारताने नुकतीच कोणती मोहीम चंद्रावर यशस्वी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 चंद्रयान 3. तर भारताने पहा चंद्रयान 3 ही नुकतीच मोहीम चंद्रावर यशस्वी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. 2026 फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. तर पहा या 3 देशामध्ये 2026चा फिफा वर्ल्ड कप हा होणार आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा लालकृष्ण अडवाणी, दुसरा आहे कर्पूरी ठाकूर आणि तिसरा आहे MS स्वामीनाथन. या तिघांनाही पहा भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला होता. प्रश्न क्रमांक 26. नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये आदिवासीसाठी किती जागा राखीव आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 25. तर पहा महाराष्ट्र विधानसभेसाठी आदिवासीसाठी 25 जागा या राखीव आहेत. प्रश्न क्रमांक 27. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान. तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात. जे की 1 जानेवारी 2015 कधी 1 जानेवारी 2015 या दिवशी स्थापन झालेल्या या संस्थेचे ते प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 28. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात कोठे बांधण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 जम्मू आणि काश्मीर. तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा भारतातील जम्मू आणि काश्मीर या जिल्ह्यामध्ये तो बांधण्यात आलेला आहे. जे की हा जो पूल आहे तर तो पहा चिनाब या नदीवर, कोणत्या? चिनाब नदी या नदीवर तो बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद. तर महाराष्ट्र शासनाने पहा
औरंगाबाद या शहराचे नवीन नाव हे छत्रपती संभाजीनगर असे केलेले आहे. तर उस्मानाबाद या शहराचे नाव काय करण्यात आलेले आहे, तर ते धाराशिव काय करण्यात आलेले, नवीन नाव हे धाराशिव करण्यात आलेले आहे. आणि अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे, तर ते अहिल्यानगर. कोणतं आहे, अहिल्यानगर हे नवीन नाव अहमदनगर या जिल्ह्याचे आहे. प्रश्न क्रमांक 30, वारली चित्रकला प्रामुख्याने कोणत्या रंगाचा वापर करून काढली जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पांढरा आणि गेरू, त्यालाच म्हणतात तांबूस. तर वारली चित्रकला प्रामुख्याने पांढरा आणि गेरू या रंगाचा वापर करून काढली जाते.